या बातमीचे प्रस्तुतकर्ता आहे डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स अँड मोबाईल। सर्व कंपन्यांचे लेटेस्ट मोबाईल मिळवा आता डिजिटल मोबाईल मध्ये। यांचा पत्ता आहे अप्रोच रोड, वरुड। आगामी लोकसभा निवडणूक पूर्वी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्ष वरुड तालुका काँग्रेस कमिटीच्या जनसंपर्क कार्यालयाचा उद्घाटन सोहळा नुकताच पार पडला। या कार्यक्रमाला प्रामुख्याने जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख व चांदूर रेल्वे मतदारसंघाचे माजी आमदार वीरेंद्र जगताप उपस्थित होते। गिरीश भाऊची तयारी आमदारकी करता सर, यावर काय सांगू शकाल सर? गिरीश भाऊची तयारी आहे, तयारी करायलाच पाहिजे। आंबे क्लिनिकल लॅबोरेटरी वरुड शहरात अत्याधुनिक मशीनने सुसज्ज लॅब म्हणजेच आंबे क्लिनिकल लॅब। या लॅब मध्ये तज्ञ पॅथॉलॉजिस्टच्या मार्गदर्शनाखाली चाचण्यांचे रिझल्ट व्यवस्थित तपासून चाचणीचे अहवाल तयार करण्यात येते। अत्याधुनिक मशीनद्वारे आता एकाच दिवसात रुग्णांना मिळेल चाचण्यांचा अहवाल। त्यामध्ये PSA, थायरॉइड, व्हिटॅमिन B12, व्हिटॅमिन D, HbA1c, D डायमर, LFT, KFT, PTINR, APTT इत्यादी चाचण्यांचा समावेश आहे। यांचा पत्ता आहे महात्मा फुले नगर, बंदे हॉस्पिटल समोर, वरुड। सर, आज गिरीश भाऊ कराळे यांनी आज काँग्रेस पक्षाच्या जनसंपर्क कार्यालयात उद्घाटनासाठी आपण आले आहात। गिरीश भाऊची तयारी आमदारकी करता सर, यावर काय सांगू शकाल सर? गिरीश भाऊची तयारी आहे, तयारी करायलाच पाहिजे। प्रत्येकानं तयारी करायला पाहिजे। गिरीशरावची मेहनतही चांगली आहे। माझी सभापती आहेत बांधकाम वगैरे, आणि चांगला जनसंपर्क त्याचा आहे। आणि सध्या काँग्रेसची धुरा चांगल्या तऱ्हेनं दोन्ही तालुक्यात चांगल्या तऱ्हेनं सांभाळून राहिले। तर पुढं काय काय होते, काय काय नाही, त्याच्या सर्व पाहून त्या पद्धतीनं पक्ष निर्णय घेईन, नेते निर्णय घेतील। सर, आपण ADCC बँकेचे अध्यक्ष राहिला। एक जिल्ह्यामध्ये आपलं एक वेगळं वजन आहे आणि जिल्हाध्यक्षपद आहे आपल्याकडे काँग्रेस पक्षाचं। सर, आज पक्षामध्ये कुठेतरी एक गटांतर होत आहे, यावर काय सांगू शकाल सर? नाही, असं गटांतर वगैरे ह्या जिल्हा महाराष्ट्रात एक जिल्हा काँग्रेससाठी असा जिल्हा आहे हा का याच्यात गट तट नाही आहे। कारण मी यशोमतीताई आहे, वीरेंद्र भाऊ जगताप आहेत, बळवंतरावजी आहेत, सर्व ताकदीनं आम्ही सोबत राहून काम करतो। डॉक्टर सुनील देशमुख आहेत, सर्व ताकदीनं आम्ही सोबत राहून काम करतो। आणि ह्या जिल्ह्यासारखा काँग्रेसमय जिल्हा महाराष्ट्रात सध्या नाही आहे। कारण 2014मध्ये एवढी मोदीची लाट असताना हा जिल्हा काँग्रेससाठी साबूत आणि ताकदवान राहिला। आमदार दिले, जिल्हा परिषद काँग्रेसजवळ, ती जिल्हा बँक काँग्रेसजवळ, आणि छोट्या मोठ्या संस्था ज्या बाजार समित्या आहे, खरेदी विक्री आहे, छोट्या मोठ्या संस्था जास्तीत जास्त काँग्रेसजवळ आहे। म्हणून हा जिल्हा काँग्रेसमय आहे, गटबाजी वगैरे कुठेच नाही। सर, महाविकास आघाडीचे आपल्या मोर्शी मतदारसंघाचा पाठिंबा असताना आमदार झाले आहेत। आज देवेंद्र भाई आमदार आहे, यावर काय सांगू शकाल? हे आम्हाला दुःख आहे की आम्ही आघाडीचं काम करतो। आघाडीच्या आमची ताकद असताना, काँग्रेसची ताकद असताना आघाडीला शिटा जातात, आणि आघाडीचं इमानदारीनं आमचे कार्यकर्ते आम्ही लोक कामं करतो। आमदार निवडून आल्यानंतर, खासदार निवडून आल्यानंतर आमची शोकांतिका आहे की आमच्यासोबत हे असे व्यवहार होतात का आमच्या कार्यकर्त्याचं, आमच्या नेत्याचं कुठलंच काम आमदार निवडून आल्यानंतरही करत नाही, अशी आमची शोकांती। सर, आपण युवकांना काय मेसेज द्याल सर आज? नाही, युवकांना एकच मेसेज आहे, जो आज मोदी संघ, BJP ज्यांनी जातीवाद माजवला आहे, युवकांनी त्याच्याकडे लक्ष देऊन तो सर्व म्हणजे कुठंतरी हा जातीवाद थांबायला पाहिजे। जे बाबासाहेबाचं संविधान आहे त्याच्यावर घालून राहिले, आणि काहीतरी हिंदू मुस्लिम करून युवकांना भडकवाचं काम हे BJP सेना करून राहिलं। म्हणून युवकांना माझं विनंती आहे की त्यांनी हा सर्व अभ्यास करून आघाडीच्या दिशेने BJP संघाच्या विरोधात काय मतदान करायला पाहिजे।